शीतल वार्डमध्ये झोपली होती तेव्हा तिची झोप मोड झाली। तिने पाहिलं तर मीरा नर्ससोबत काहीतरी बोलत होती। ती नर्सला घरी डिस्चार्ज करण्याची विनंती करत होती। शीतलची डिलिव्हरी होऊन 8 दिवस झाले होते। त्या दवाखान्यापासून घर खूप लांब होतं आणि तेथून येऊन जाऊन करणं मीरासाठी खूप मुश्किल होत होतं। शीतलचं सिजर झालं होतं। बाळ आणि आई दोन्ही पण ठीक होते, पण काय माहीत दवाखान्यातले अजून पेशंटला 2 दिवस ठेवणार होते। 1.5 तासाचा रस्ता होता, त्यामुळे घर आणि हॉस्पिटल हे मीरासाठी खूप मुश्किल होतं। ती पहिल्यांदा परदेशात आली होती। तिथले माणसांची भाषा, पद्धत, रहनसहन सगळं तिच्यासाठी नवीन होतं। सकाळचा नाश्ता, शीतलचा नवरा, राहुलचं जेवण आणि बाळंतपणीचं जेवण एवढं सगळं करता करता मीराला 9 वाजत होते। गाडी चालवायला तिला येत नव्हती, त्यामुळे राहुल कधी तिला सोडवायला येत होता, नाहीतर कधी कॅब करून देत होता। मीरा वॉर्डरूममध्ये येताना शीतलने विचारलं की वहिनी काय झालं, आपल्याला घरी जाण्याची परमिशन भेटली का? अजून काय फिक्स नाही, ते परत सांगतो म्हणाले। ते जाऊ द्या, बाळाच्या पाजण्याचा टाइम झाला आहे। मीराने त्या बाळाला अलगद शीतलच्या मांडीवर दिलं आणि मीरा त्या बाळाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली। शीतलला आज पहिल्यांदा आई बनल्यावर समजू लागले की वहिनीमध्ये सुद्धा आईची माया दिसत आहे। हे पाहून शीतलला भूतकाळ आठवू लागला। लग्नाच्या आधी शीतल नेहमी मीराचा अपमान करत होती। तिच्या राहणीमानावरून सारखी तिची चेष्टा करत होती। साधी सरळ दिसणारी मीराने कधीच तिला महागारी बोलली नव्हती। मीराच्या तोंडावर असलेलं नेहमी हसू ते पाहून शीतल आश्चर्यचकित व्हायची। शीतल आणि तिच्या भावामध्ये 5 वर्षाचा फरक होता। शीतलचा भाऊ दीपक पहिल्यापासूनच शांत, गंभीर आणि मनमिळावाचा होता। दीपक हा एक वकील होता आणि शीतल त्याच्या विरुद्ध होती। ती नेहमी हसणारी, मस्ती करणारी, चंचल आणि आपली हर एक गोष्ट पूर्ण करणारी। आई वडील आणि दीपकच्या खूप लाडकी होती शीतल। कधीच असं झालं नाही की भावाने तिचं म्हणणं ऐकलं नाही, पण एके दिवशी तिचं मन काचेसारखं तार तार तुटलं जेव्हा दीपकने सांगितलं की तो एका अनाथ मुलीशी लग्न करणार आहे। कारण शीतलने तिच्या भावाच्या लग्नासाठी खूप स्वप्न रंगवली होती। तिने भावासाठी खूप मोठ्या घरातील काही सुंदर मुली पाहून ठेवल्या होत्या। कधी कधी आई वडील तिचा हट्ट पूर्ण करत नव्हते, परंतु दीपक तसा नव्हता। दीपककडून तिला अशी अपेक्षा तिला नव्हती। 3 वर्षापासून दीपक आपल्या भावासाठी मुलगी पाहत होती, परंतु तिच्या भावाला त्यातील कोणतीच मुलगी पसंत पडत नव्हती। दीपक एका केसच्या संदर्भात एका गावात गेला होता, तेव्हा त्याने तिथं मीराला पाहिलं होतं। ती एका प्रायव्हेट स्कूलमध्ये प्री प्रायमरीमधील मुलांना खूप प्रेमाने शिकवत होती। सावळा चेहरा, मोठे मोठे डोळे, कमरेपर्यंत तिचे वेणी घातलेले केस, सुती साडी घातलेली, कपाळाला छोटीशी टिकली। एकाच नजरेत दीपकला ती आवडली। 2-3 वेळा त्यांची अचानक भेट झाली होती, तेव्हा तिच्या बोलीतून तिचे संस्कार स्पष्ट दिसून येत होते। मीराला पण कुठे ना कुठेतरी दीपक आवडू लागला। मग घरी आल्यावर दादाने ही गोष्ट सगळ्यांना सांगितली, तेव्हा मी, आई आणि बाबा सगळे शॉकमध्ये होतो। मी तर एखादा झटका लागल्यासारखी झाली होती। दादा आपल्या म्हणण्यावर ठाम होता। हळूहळू बाबा तयार झाले, परंतु आई जरा नाराज होती, पण ती काही म्हणाली नाही। पण शीतल खूप नाराज होती। तिचं मन दुखलं होतं। ती कोणाशी बोलत पण नव्हती। दीपकने कोर्ट मॅरेज करायचा निर्णय घेतला आणि त्या दोघांचा विवाह कोर्ट मॅरेज झाला। शीतल मन मारून लग्नासाठी तयार झाली। मीराचं स्वागत सुद्धा एकदम नॉर्मल केलं होतं। आपल्या बारक्या नणंदमुळे आपल्याला एक चांगली मैत्रीण आणि छोटी बहीण मिळेल असं मीराला वाटत होतं, पण मीराला शीतलचं हे वागणं पाहून तिच्या मनाला खूप वेदना झाल्या, परंतु तिने तिचे दुःख मनात दाबलं। मीरा घरातली जिम्मेदारीमध्ये अशी रुळाली की जसं पाण्यामध्ये साखर। सगळे लोक तिच्या प्रेमळ स्वभावाला घायाळ झाले होते। दिवस असे चालले होते, परंतु शीतलमध्ये कोणताच बदल होत नव्हता। मीराच्या लग्नाला 8 महिने झाल्यानंतर अचानक तिची सासू आजारी पडली आणि परत सुरू झाला त्यांचा आजारपण। 1 वर्ष आजारपणातच गेलं। शीतलच्या आईची इच्छा होती की शीतलचं लग्न जोपर्यंत त्या जिवंत आहे तोपर्यंत व्हावं। मीराने आपल्या सासूबाईच्या सेवामध्ये कोणतीच कमी ठेवली नव्हती। नवे लग्न झाल्यावर नवे स्वप्न तिने तसे झाकून ठेवले आणि सगळं तिने आपल्या सासूला नीट करण्यासाठी दिवस रात्र एक करू लागली।
आता शीतलची आई सुद्धा सारखं मीरा मीरा म्हणून आवाज द्यायची. मीराला आता घरात सगळे प्राधान्य देत होते. शीतलला वाटत होतं की मीरामुळे तिला आता कोणी सुद्धा किंमत देत नाही. सगळे तिचे अधिकार मीराने घेतले आहेत. बाबा पण मीराच्या पुढे नतमस्तक व्हायचे आणि दीपक तर एवढी प्रेमळ आपल्या आईवडिलांची सेवा करणारी बायको भेटली म्हणून तर खूप धन्य झाला. पण शीतलची अजून नाराजगी गेली नव्हती आणि त्या नाराजीला कोणी सुद्धा अजून हलवू शकलं नाही. ते जाणून बुजून आता जास्त टाइम तिच्या मैत्रिणींसोबत कॉलेजमध्ये किंवा लायब्ररीमध्ये घालवत होती. एका संध्याकाळी शीतलच्या बाबांचे मित्र त्यांच्या घरी आले तेव्हा मीरा वहिनी आईच्या पायाची मसाज करत होते आणि दीपक दादा आणि बाबा दोघे पण चहा पित होते. आणि मोरे अंकल आले आणि म्हणाले की तुम्ही दोघे एकटा चहा पित आहात, कधीतरी तुमच्या मित्राला चहा प्यायला बोलवत जावा. आणि दीपक कसं चाललं आहे तुझं काम? खूप छान चाललं आहे अंकल, दीपक मोरे अंकलच्या पाया पडताना म्हणाला. मीरा त्या अंकलला चहा आणण्यासाठी आतमध्ये गेली आणि ते अंकल आईला म्हणाले की वहिनी कशा आहात, तुमची तब्येत बरी आहे ना? आई म्हणाली की तुम्ही पाहतच आहात की वर्षावर माझी तब्येत खूप खालावली आहे. काही पण करून आता माझी एकच इच्छा आहे, ती पूर्ण करावी लागेल. असं समजा की तुमची इच्छा पूर्ण झाली. मी माझ्या बहिणीच्या मुलाचं स्थळ तुमच्या शीतलसाठी घेऊन आलो आहे. हा बघा मुलगा. राहुलचा फोटो दाखवताना मोरे अंकल सर्वांशी म्हणाले. मीराने चहा आणून दिला. मुलगा राहुल सुंदर, सुशील आणि संस्कारी मुलगा आहे. फक्त एक अडचण आहे की काही वर्षासाठी तो मुलगा परदेशात जाणार आहे. वाटलंच तर तो शीतलला सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकतो. राहुलचा फोटो पाहिल्यानंतर सगळे त्याच्या फोटोला पाहतच बसले. बाबाने तो फोटो आईपाशी देताना म्हणाले की शीतलला दाखव. शीतलचं काय म्हणणं आहे ते सुद्धा ऐकावं लागेल. पुढच्या आठवड्यात मुलगा येणार आहे, लवकर लग्न करण्यात ते सुद्धा इंटरेस्ट आहेत. एवढं म्हणून मोरे अंकल निघून गेले. संध्याकाळी शीतल आल्यानंतर मीरा तिला म्हणाली, शीतल ताई मी तुमच्यासाठी कॉफी बनवते. परंतु शीतल काहीच बोलली नाही. आईसाठी पण ही नवीन गोष्ट नव्हती, कारण शीतलचा स्वभाव सगळ्यांना माहीत होता. किती वेळा शीतल तिच्या मैत्रिणींसमोर आपल्या बहिणीच्या ड्रेस घालण्याच्या पद्धत साधेपणावरून टिंगल उडवली होती. रात्रीचे जेवण झाल्यानंतर आईने मला तिच्या रूममध्ये बोलावलं. हे बघ बाळा, माझी दिवसेंदिवस तब्येत खूपच खराब चालली आहे. तू दरवेळेस तुझी इच्छा पूर्ण करत आहेस, आज तू माझी इच्छा पूर्ण कर. राहुलचा फोटो शीतलला दाखवताना आई म्हणाली. शीतल म्हणाली, आई मला आत्ताच लग्न वगैरे करायचं नाही. तुम्ही मला ब्लॅकमेल करून लग्नासाठी म्हणवू नका. आणि तो फोटो तिथेच फेकून दिला आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली. काय करू ह्या पोरीचं? नंतर मीराने येऊन तिच्या सासूला पलंगवर झोपावलं आणि म्हणाली की आई थोडा वेळ द्या शीतलताईला. शीतलताई तुमच्यावर खूप प्रेम करतात, तुमचं म्हणणं टाळणार नाहीत. मी हा फोटो शीतलताईच्या रूममध्ये नेऊन ठेवते. मीराने तिच्या सासूला समजावून सांगितलं. पुढच्या आठवड्यात राहुल मोरे अंकल आणि आईवडिलांसोबत त्यांच्या घरी आले. शीतल मन मारून पाहण्याचा कार्यक्रम करण्यासाठी तयार झाली. शीतलची सुंदरता, स्मार्टनेस सगळं पाहिल्यानंतर सगळे प्रभावित झाले आणि शीतल सुद्धा तिच्या मनात नसताना तिचे डोळे राहुलकडे आकर्षित होत होते. दोन्ही पण परिवाराचा होकार झाल्यानंतर 1 महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त काढला. लग्न धूमधडाक्यात झालं. आपल्या भावाच्या लग्नाची हौस राहिलेली होती, तिने सगळी आपल्या लग्नात शीतलने पूर्ण केली. पहिल्यांदा दादाने शीतलच्या लग्नात डान्स केला होता. पाहुणे सगळे घर भरलं होतं. मीराने सगळ्यांचा छान पद्धतीने पाहुणचार केला आणि आपल्या सासूची पण काळजी घेत होती. तिला स्वतःला सजण्याचं सुद्धा ध्यान राहत नव्हतं. खूप आनंदाने तिने सगळे लग्नाचे काम पूर्ण केले. पाठवण्याच्या वेळेस शीतल तिच्या आईच्या गळ्यात पडून खूप रडली. तिला वाटत होतं की यानंतर तिला आईला बघणं होत आहे का नाही. बाबा, दादा आणि मीरा सुद्धा खूप रडत होते, पण तिने आपल्या बहिणीकडे पाहिलं सुद्धा नाही. राहुलची सुट्टी संपत आली होती. फक्त 2च दिवस राहिले होते. सुट्टी संपल्यानंतर शीतल आणि राहुल परदेशात गेले. 2 महिन्यानंतर त्यांना बातमी मिळाली की आईचा मृत्यू झाला. 7 समंदर पार एवढ्या लवकर जाणं संभव नव्हतं. शीतल खूप दिवस आपल्या आईचा फोटो घेऊन रडत होती, पण राहुलच्या प्रेमाने तिला सांभाळलं. वेळ अशीच चालू होती.
जेव्हा पण शीतल घरी फोन करत होती तेव्हा तिचे बाबा नेहमी मीराचे गुणगान गात असायचे, त्यामुळे शीतल चिडून फोन ठेवत होती. जेव्हा शीतलचे प्रेग्नेंट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तेव्हा ती खूप आनंदित झाली. ती राहुलच्या गळ्यात पडून रडू लागली. राहुलने तिला खूप समजावलं की एवढी मोठी खुशखबर आहे आणि तो उदास का आहे. अरे, डॉक्टर काय म्हणाले की मला या प्रेग्नेन्सीमध्ये कोणतंच काम करता येणार नाही. 9 महिने आराम घ्यायचा आहे. मी कसं करू हे सगळं. मला हे सगळं जमणार नाही. आणि ह्या परदेशात आपलं कोण नाही सुद्धा, नातेवाईक शेजारी मैत्रीण कोणी सुद्धा नाही. ह्या प्रसंगाला आपल्या माणसाची आठवण येत असते. हे फक्त लांब राहणाऱ्या माणसाला समजू शकते. 1 महिने तर राहुलने घरी राहून सगळं काम केलं. तो ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळत होता. कधी कधी तो बाहेरून जेवण ऑर्डर करत होता. जसं शीतलला 4 महिने पूर्ण झाले तेव्हा तिला बेडवरनं खाली उतरायला परमिशन डॉक्टरने दिली नव्हती. ती तिच्या सासूला सुद्धा बोलवू शकत नव्हती, कारण का 1 महिन्यापूर्वीच तिच्या सासूच्या मणक्याचे ऑपरेशन झाले होते. बाबाला आणि दादाला सुद्धा ती त्रास देऊ शकत नव्हती. आणि आता राहिली मीरा वहिनी, आणि तिला कोणत्या तोंडाने विचारावं. मी तर तिला कायम माझी दुश्मन आहे अशी वागणूक दिली आहे, पण राहुलच्या मनात मीराबद्दल खूप आदर होता. 1 आठवड्यानंतर दीपक दादाचा फोन आला. मीराला फ्लाईटमध्ये बसवून दिलं आहे. मी तर हे ऐकून दंग झाली. कधी दुसऱ्या शहरात सुद्धा न गेलेली बाई, कधी फ्लाईटमध्ये न बसणारी, आणि ती पण एकटी, आणि ती पण माझ्यासाठी येणार आहे. तिचं मन थोडंसं इमोशनल झालं. दुसऱ्या दिवशी मीरा राहुलसोबत एअरपोर्टवरून घरी पोहोचली. शीतलने मीराचं स्वागत हसून केलं, तरी पण मीराच्या चेहऱ्यावर अजिबात घमंड नव्हता. तिच्या चेहऱ्यावर आपल्या नणंदसाठी प्रेम दिसत होतं. 4 महिने झाले आहेत, मला सांगितलं नाही. मी काय कोण परकी आहे का. राहुल एकट्याला किती परेशानी होत होती, तरी पण तुम्ही मला सांगितलं नाही. आजपासून मी सगळं हँडल करेन. आणि खरंच वहिनी आल्यावर घराला घर पण आलं आणि तिने खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज केलं. 8वा महिना संपल्यावर मला अचानकच लेबर पेन सुरू झाले. मीरा आणि राहुलने कसे तरी करून मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्या दोघांना डॉक्टर म्हणाले की पेशंटची कंडिशन जरा क्रिटिकल आहे, ऑपरेशन करावे लागेल, एखाद्या वेळेस रक्तसुद्धा भरावे लागेल, आणि आमच्या ब्लड बँकमध्ये शीतलचा ब्लड ग्रुप नाही आणि तो आजच समाप्त झाला आहे, आणि एवढ्या रात्री ब्लड मिळणार नाही, खूप अवघड आहे. तुम्ही कसं तरी ब्लडची व्यवस्था करा. राहुल टेन्शनमध्ये पटकन खाली बसला. राहुल म्हणाला की माझा ब्लड ग्रुप टेस्ट करा पहा, परंतु त्याचा ब्लड ग्रुप वेगळा होता. त्याला काय करू काही समजत नव्हतं. त्याने त्याच्या मित्रांना फोन करून विचारलं, परंतु कोणाचा O पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप नव्हता. मीरा विचार करून म्हणाली की एखाद्या वेळेस माझा ब्लड ग्रुप ताईच्या ब्लड ग्रुपशी मिळेल. माझा ब्लड ग्रुप चेक करायला सांगा. नशीब चांगलं होतं. मीराचा ब्लड ग्रुप शीतलच्या ब्लड ग्रुपशी मॅच झाला आणि लवकरात लवकर शीतलचं सिझरिंग झालं. मीराच्या ब्लडमुळे शीतल आता संकटातून वाचली होती. जेव्हा शीतलला शुद्ध आली तेव्हा राहुलने तिला सगळं सांगितलं. तेव्हा शीतल मोठमोठ्याने मीराच्या गळ्यात पडून रडायला लागली. खूप वर्षापासून दुःख, अबोलापणा, पश्चातापाचा बांध फुटला. ती म्हणाली की वहिनी मला माफ करा. आज तुम्ही जे माझ्यासाठी केलं आहे ते माझे आईवडील आणि दादासुद्धा करू शकले नसते. मी तुमच्यासोबत खूप वाईट पद्धतीने वागली. मी कधीच मला माफ करू शकणार नाही. मीराने शीतलचा हात हातात घेतला आणि म्हणाली की वेडाबाई, एवढी आनंदाची बातमी आहे आणि तू रडत आहे. मी पहिल्यापासूनच तुम्हाला माझी लहान बहीण मानत आहे. दोघींच्या पण डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. डॉक्टर रूममध्ये आल्यामुळे शीतल भूतकाळातून बाहेर आली. डॉक्टर म्हणाले की तुमच्या बहिणीने आम्हाला कन्व्हिन्स केलं आहे, त्यामुळे तुम्हाला मी डिस्चार्ज देत आहे. लेडी डॉक्टर पण भारतीय होती आणि मीराने आपल्या प्रेमळ स्वभावाने त्या डॉक्टरनेशी बोलली होती. घरी पोचल्यावर शीतलने पाहिले तर मीराने सगळी तयारी करून ठेवली होती. बाळंतपणीला जे पौष्टिक आहार लागतो तो आणि बाळाच्यासाठी काही वस्तू तिने आणून ठेवल्या होत्या. ती विचार करू लागली की कोणत्या काळजाची बनली आहे माझी वहिनी. माझी सेवा करता करता कधीच थकत नाही, ते पण कोणतीच तक्रार न करता. तिला वाटलं की जी मुलगी वहिनी म्हणून आली होती आणि ती आता माझी आई बनली आहे. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.